जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमद् भगवद्गीता चिंतन क्रमांक 78 मध्ये आज आपण श्लोक नंबर 14 हे घेणार आहोत। 1 ते 13 हे जे श्लोक आपण सूक्ष्मरित्या पाहिले, त्यानंतर मागचे 3 चिंतन जी झाली आपली, श्लोक नंबर 11, 12 आणि 13 या ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलिस्टिक दुर्योधन म्हणजे कौरव पक्ष आणि पांडव पक्ष यांची जी मानसिकता आहे की ते तत्वनिष्ठ आहे का व्यक्तिनिष्ठ आहे। कौरव पक्ष ही व्यक्तिनिष्ठ आणि पांडव पक्ष हे तत्वनिष्ठ। आज देखील आपल्याला ह्याप्रमाणे तत्वनिष्ठ असलेली एक विचारधारा आणि व्यक्तिनिष्ठ असलेल्या वेगवेगळ्या विचारधारा आपल्याला पाहायला समाजामध्ये मिळतात। त्या अनुषंगाने सूक्ष्मरित्या अभ्यास केला। त्यानंतर मग आज वाढत असलेली जी काही रोग आहे, डिमेन्शिया, स्मृतिभ्रंश अर्जुनाला पण झालेला होता, आज आपल्याला पण स्मृतिभ्रंश झालेला आहे। पण स्मृतिभ्रंश होण्यामागची जी कारण आहेत ते कारणं न्यूरोलॉजिकली कशा प्रकारे होतात आणि त्याचं उत्तर किंवा नंतर मग स्मृतिभ्रंश झाला असेल तर त्याचा उपाय आजचं मेडिकल सायन्स आणि न्यूरोलॉजिकली न्यूजमध्ये आल्याप्रमाणे स्पिरिच्युअलिटी किंवा आध्यात्मिक मी कोण आहे, मला माझ्या आत असलेली ताकद कोणामुळे मिळालेली आहे, हा विचार प्रथम येणं आवश्यक आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आपण मागचे सगळे श्लोक सूक्ष्मरित्या पाहिलेले आहेत। आता इथं ह्या श्लोकमध्ये हे जे श्रीमद भगवद्गीता जी आहे त्यामध्ये भगवान कृष्णाचा महत्त्वाचा रोल असतो। जसं एखादा हिरो एंट्री करतो, कारण त्या हिरोचा त्या पिक्चरमध्ये महत्त्वाचा रोल असतो आणि त्यामुळे तो एंट्री करत असताना पण एक वेगळ्या प्रकारचं त्याचं प्रेझेंटेशन डायरेक्टरने दिलेलं असतं। त्याप्रमाणे या ह्याच्यामध्ये श्लोक नंबर 14 मध्ये भगवंत ह्या ह्याच्यामध्ये जो प्रवेश करतो, जसा हिरो बंदूक अगोदर त्याची ती गाडी दाखवतात, गाडीचा कलर दाखवतात, त्यानंतर मग ते उतरत असताना त्याला दाखवतात पाय किंवा हातात असलेली बंदूक किंवा नंतर एखादं शस्त्र किंवा असं एखादं अट्रॅक्टिव्ह अशा कुठले तरी साधन असेल तर ते दाखवलं जातं आणि नंतर मग त्यांचा चेहरा दाखवला जातो। त्याप्रमाणे इथं ह्या श्लोकमध्ये जे सांगितलेलं आहे, तत्त श्वैतहैर्ययुक्ते महती स्यंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्य शंखो प्रदद्मतु। तत्त ह्या शब्दापासून म्हणजे आत्तापर्यंत जे काय आपण ऐकलात, वाचलात, पाहिलात, त्यानंतर त्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत हे तत्व ह्या शब्दाचा अर्थ होतो। आणि त्यानंतर पांढऱ्या शुभ्र घोड्याचे महान रथावर बसलेल्या माधव म्हणजे मा म्हणजे आई आणि धव म्हणजे पती म्हणजे लक्ष्मीपती व अर्जुनने दिव्य शंख वाजविला। माधव पांडवश्चैव दिव्य शंख प्रदद्मतु। आता एक भाग इथं जो एक महत्त्वाचा येतोय तो म्हणजे भगवान केव्हा येतात हा भाग। दुसरा भाग आहे तो ते कोणासोबत असतात। आज समाजामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं की भगवान माझ्यासोबत असावे। भगवान पांडवासोबत होते, कौरवासोबत नव्हते। मग पांडवासोबत का होते हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि जसे पांडवासोबत होते तसं माझ्यासोबत ते राहू शकणार नाही का, माझ्यासोबत ते असू शकणार नाही का, ह्या दृष्टिकोनातून भाग महत्त्वाचा आहे की भगवान केव्हा येतात आणि कोणासोबत असतात। हे जर आपण विचार केलो तर आज समाजामध्ये बरीच लोक विचारतात की जसं भगवंतानी द्रौपदीचं चिरहरण वाचवलं किंवा मग त्याला ते वस्त्र पुरवल्या, त्याप्रमाणे आज समाजामध्ये कितीतरी द्रौपदी आहेत ज्याचं चिरहरण होत आहे, परंतु भगवान का नाही येत वाचवायला, असा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो आणि बरीच लोक हे प्रश्न विचारत असतात। आणि
त्या प्रश्नाचं उत्तर समर्पक उत्तर नसल्यामुळं, त्या दृष्टिकोनातून पूर्ण अभ्यास नसल्यामुळं भगवंत हे असलं काही नाही आहे, सगळं खोटं आहे, असा काही विषय नसतो असं म्हणून ती गोष्ट बाजूला टाळली जाते. इथं एक भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे की भगवान कोणासोबत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार एक भाग महत्त्वाचा आहे की आणि आपल्या व्यवहारामध्ये पण माझा संबंध कोणासोबत कशा प्रकारचा आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. संबंध वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात. कोणाचा संबंध भिकाऱ्याचा म्हणजे स्वामी आणि भिकारी म्हणून असू शकतो, दाता आणि भिकारी म्हणून असू शकतो. दुसरं मित्रत्वाचं नातं असू शकतं, पिता आणि मुलगा हे नातं असू शकतं, पती पत्नी हे नातं असू शकतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे भक्ती मार्ग म्हणा, आध्यात्मिकता म्हणा किंवा हे जे संबंध जे दाखवलेले आहे की नाही, एक संबंधाचं वेगळं विशिष्ट तत्व आहे. भगवान अर्जुनासोबतच का होते? सखेव सख्यू, तो त्यांचा सखा होता, तो त्यांचा मित्र होता, त्यामुळे त्यांच्यासोबत होते. आज आपण सहज एकदा विचार केला आपण की आपण कोणासोबत राहतो आणि ज्यांच्यासोबत मी असेन त्याच्यासोबत माझा संबंध काय आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. सपोज उदाहरण आपण घेऊया की एक आपण घराबाहेर पडलो, घराबाहेर पडल्यानंतर मग एखादी व्यक्ती आली, म्हणजे व्यक्ती म्हणजे भिकारी आला, त्यांनी पैसे मागितले, त्याला आपण 1 रुपया दिला, तो गेला. दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडायला पुन्हा यायचा, तिसऱ्या दिवशी घराबाहेर पडलो पुन्हा आला, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी असं मी घराबाहेर पडायला आणि तो माझ्यासमोर यायचा. मी रोज त्याला 1-2 रुपये 1-2 रुपये असं देत असे. नंतर एक दिवस 15 दिवसानंतर कंटाळून त्याला मी 100 रुपये दिले, उद्यापासून तू येऊ नकोस. तो भिकारी खुश झाला का? रोज 1 रुपया मिळत होता, आज मला 100 पटीनं 100 रुपये मिळाले आणि तो नाचत नाचत गेला. आता ह्या ठिकाणी त्या भिकाऱ्याची आणि आपली ओळख झाली का नाही? हो, ओळख झाली, चेहरा ओळखीचा झाला, पण संबंध काय होता? दाता आणि भिकारी. मला किंवा आपल्याला त्या भिकाऱ्याबद्दल प्रेम असतं का? आकर्षण असतं का? आत्मीयता असते का? काही नसतं. फक्त एक ओळख झाली, संबंध दाता आणि भिकारी म्हणून होता. सपोज ठराविक 5-7 महिन्यानंतर पुन्हा तो भिकारी समोर दिसला. समोर दिसल्यानंतर मग त्यावेळेस कदाचित त्याला घरात कोणीतरी आजारी असेल, काहीतरी कारणासाठी त्याला खरोखरीच पैशाची गरज असेल, म्हणून लांबून पाहता क्षणी तो मग अरे हे तेच त्यावेळची व्यक्ती, त्यांनी मला 100 रुपये दिले होते, म्हणून ते लांबून हाक मारली. हाक मारल्यानंतर त्या ठिकाणी आपण काय करतो? त्यांच्याकडे बघतो, अरे हा तर तोच भिकारी. यू टर्न, लगेच आपण यू टर्न करतो. त्या भिकाऱ्याकडं जातो का? प्रेमाने त्याला बोलवतो का? त्याच्याजवळ जातो का? नाही. बस हेच संबंध आज आपण भगवंताकडं, भगवंतासमोर रोज जातो. मला गाडी दे, मला घोडा दे, मला लाडी दे, मला नवरा दे, मला नवरी दे, मला पद दे, मला प्रतिष्ठा दे, मला पैसा दे. भगवंत एक 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 जसं आपण 1 रुपया 1-2 रुपये 1 रुपये 2 रुपये असं रोज देत असतो, तसं त्याप्रमाणे आपण रोज मागून 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 कदाचित भगवान कंटाळतो. 100 रुपये एकदम देतो. जसं आपण 100 रुपये देतो तसं 100 पटीने तो देतो. 100 पटीने दिल्यानंतर आपण ते सांभाळण्यात राहतो. ते सांभाळण्यात राहिल्यानंतर मग अचानक 20-25 वर्षानंतर अडचण निर्माण झाली की पुन्हा आपण जातो. अरे भगवान म्हणजे हा तर तोच भिकारी. म्हणजे भगवंताचं आणि माझं संबंध निर्माण झाला. मी रोज कदाचित भगवंताकडे जात असेल, पण भिकारी म्हणून जातोय. मित्र म्हणून जातो का? नाही. भिकारी म्हणून जात असेल तर भगवंत माझ्यावरती प्रेम करेल का? मी भिकाऱ्यावरती प्रेम करतो का? नाही करत. कदाचित त्याला द्रवित होऊन मी काही देत असेल, हा भाग वेगळा, पण आत्मीयता जो भाग आहे तो आत्मीयता नसती, आकर्षण नसती, त्याच्या प्रत्येक क्षणाला मी त्याच्या सोबत नसतो. आणि त्याचप्रमाणे हा संबंध आपण भगवंतासोबत ठेवत असल्यामुळे भगवंत आपल्याशी बोलत नाही आणि भगवंताचं स्वरूप, भगवंताचं रूप हे कळत नाही. तेच दुसरा संबंध आहे, मित्रताचं नातं आहे. मित्रताच्या नात्यामध्ये काय असावं लागतं? जो मित्र काम करतोय त्या मित्राला मी मदत करावी
असं ज्या मित्राला वाटतं तो खरा मित्र. तर ते मित्रत्वाचं त्यानुसार भगवंताचं काम काय आहे, भगवंत काय करतो आहे, भगवंताच्या कामाचं स्वरूप काय आहे हे मी समजून त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो का. जर मला वाटत असेल भगवंत माझ्यासोबत मित्रत्वाच्या नात्याने राहायला पाहिजे, तर भगवंताचं जे कार्य आहे ते भगवंताचं कार्य मी समजून घेऊन त्याला मदत करण्याचा जर मी प्रयत्न करत असेल, तर भगवंत म्हणजे आई भवानी, आई अंबा, आपण ज्यांना मानतो, जी ही शक्ती आहे, अनसीन पॉवर आहे, ते भगवंत खुश नाही का होणार आपल्यावरती. जसं एक 5 वर्षाचा मुलगा आहे, एक आईला म्हणजे एक 5 वर्षाचा मुलगा आणि दुसरा 12 वर्षाचा मुलगा. एक 5 वर्षाचं जे मूल आहे ते मूल हळूहळू म्हणजे ते आपलं आपलं काम करत असते, आणि 10-12 वर्षाचा मुलगा, त्याची आई एकदा आजारी पडते. त्याची आई एकदा आजारी पडल्यानंतर आईला आईला नंतर मग काम असतं किंवा आजारी पडते, त्यामुळं जो थोरला आहे तो निवांतपणे झोपलेला आहे, तो आईला मदत करत नाहीये. पण लहान मूल विचार करतं, अरे माझी आई झोपलेली आहे, म्हणून तो स्वयंपाकघरात जातो. आपला धुणी धुण्यासाठी जे काय भांडी कुंडी किंवा नंतर मग कपडे आहे ते त्याच्या छोट्या छोट्या हातानं भांडी धुण्याचा प्रयत्न करतो. त्याची मोठीशी साडी जी आहे ती साडी धुण्याचा प्रयत्न करतो. आई येते, अरे हे तू काय करतोयस, तर बाई तुझ्या कामात मी तुला मदत करतो आहे. हे ज्यावेळेस ते लहान मूल सांगतं त्यावेळेस आई त्याला उचलून घेते आहे. कदाचित त्याच्या कामामुळे आईचं काम वाढलं असेल, परंतु काम वाढलं असताना देखील आई आनंदाने उचलून घेते का, तर आईच्या कामात तो मदत करतो. त्याप्रमाणे आज आपण आपल्या जीवनामध्ये, मला माझ्या कामामध्ये, आपण मुलगा वडिलांच्या कामामध्ये मदत करतो, वडील मुलाच्या कामामध्ये मदत करीत असेल तर दोघेही एकमेकांना आनंद देतात. त्याप्रमाणे मी भगवंताच्या कामामध्ये त्यांना मदत करतो का, त्याचं काम मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो का. गणपतीचा उत्सव साजरा करतो, नवरात्र साजरा करतो, आई भवानी कशासाठी येते आहे, कशासाठी बसलेली आहे, त्याचा आपण कधी विचार करतो का. जगाचा पुढारी गणपती हा माझ्या घरी मी त्यांना वाजत गाजत बोलवतो, त्यावेळेस मी त्यांना कशा प्रकारे सांभाळायला पाहिजे, त्यांना काय अपेक्षा आहे त्याचा मी कधी विचार करतो का. संबंध, हे मित्रताचा संबंध, हे नातं आईचं मुलाचं ह्याचं, आणि मगाशी आपण मित्राचं सांगितलं त्याप्रमाणे आपला मूळ मुद्दा जो होता, भगवंतांनी द्रौपदीला का मदत केली, भगवंतांनी द्रौपदीला का मदत केली, तर द्रौपदीचं जर आपण चरित्र वाचलं तर द्रौपदी ही भगवंताची सखी होती. भगवंतांनी जे काय अपेक्षित काम होतं ते सगळं काम द्रौपदी करत होती. आपण महाभारतामध्ये द्रौपदी इंद्रप्रस्थ स्थापन झालं त्यावेळेस ती पटराणी असताना कशा प्रकारे ती काम करती आहे, संस्कृती संवर्धन, संस्कृती विस्तार हा साठी किती आत्मीयतेने जे काम करत आहे ते आपल्याला दिसून येतील. आणि त्या पूर्ण निश्चिंत आणि पूर्ण विश्वास, पूर्ण समर्पित जीवन ज्यावेळेस भक्ताचं होते त्यावेळेस मग त्याला मदत करतो भगवान. मीराबाईला त्यांनी त्याच्या नवऱ्याने विष पाजलं, ते विष अमृत झालं. का झालं, त्याचा पूर्ण विश्वास भगवंतावरती होता. आपला भगवंतावरती पूर्ण विश्वास नाही आहे, म्हणून उगाच आपण भगवंताच्या नावानं ठो करतो आणि तो आम्हाला मदत करत नाही. अरे मग तुझा भगवंतावरती विश्वास आहे का. आपण तुकारामांना मदत करतो, आपला श्रीनाथ पुंडलिकांना मदत करतो, तुकारामांना मदत करतात, एकनाथांना मदत करतात भगवान, मग आपल्याला का नाही करत, कारण आपला त्या संतासारखा त्यांच्यावरती विश्वास नसतो, त्यामुळे भगवंत आपल्याला मदत करत नाही. हळूहळू हळूहळू जसं 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 म्हणजे आपल्या भगवंतासोबत आपली संबंध दृढ होत जाईल त्याप्रमाणे आपण त्यांना मदत करतील. त्याप्रमाणे भगवान केव्हा येतात आणि कोणासोबत असतात हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे ह्या श्लोकमध्ये. म्हणजे मी भगवंत जर माझ्यासोबत असावे असं मला वाटत असेल तर माझं जीवन कसं असायला पाहिजे, माझ्या जीवनात काय असायला पाहिजे, आणि भगवंतावर विश्वास ठेवून श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्या शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते मी कधी काढण्याचा प्रयत्न करतो का. फक्त मागायचं सोडून मुळात मला भगवंताच्या अस्तित्वाबाबत संशय असेल, पुनर्जन्माबाबत संशय असेल तर भगवंत मला कसा मदत करेल, हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून हे भगवंताने कौरवाला मदत केली नाही पण पांडवांनाच मदत केली, कारण धर्म संस्थापनार्थाय,
धर्माची संस्थापना करायची होती, सम्यक स्थापना, पुन्हा स्थापना करायची होती. स्थापना करण्यासाठी मग ऑलरेडी धर्म स्थापित होताच, पण थोडासा विस्कळीत झालेला होता, म्हणून सम्यक स्थापना संस्थापना अर्थाय, त्यासाठी त्यांना ते आलेले होते. आणि त्यासाठी त्याला मदत कोण करणार होते, तर पांडव हे त्याच्या धर्म संस्थापनासाठी मदत रूप होणार होते. म्हणून भगवंत सगळ्या अँगलनं, सगळ्या बाजूनं पांडवांना मदत करतात आणि पांडवासोबत ते कायमपणे उभारलेले आहेत. ह्या अँगलने आज म्हणजे ह्या श्लोकमध्ये भगवंताचा प्रवेश झालेला आहे. या श्लोकमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 4 शब्द रथ, माधव, पांडव आणि शंख. शंखचा आपण अर्थ मागच्या वेळेस समजून घेतलो. पांडव आपल्याला माहिती आहे. माधव याचा स्पष्ट शब्द आपण येत्या ह्याच्यामध्ये समजून घेऊ, म्हणजे लक्ष्मी, आई लक्ष्मी आणि धव. म्हणजे माधव मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती, म्हणजे लक्ष्मीपती. पण ह्या माधव हा शब्द या ठिकाणी ह्या श्लोकमध्ये कशासाठी दिलेला आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू पुढच्या चिंतनामध्ये. आज आपण रथ समजून घेण्याचा प्रयत्न करूया की जो रथ अर्जुनाकडे जो होता तो दिव्य रथ होता. तो दिव्य रथ त्याला कुठून मिळाला, कसा मिळाला, तर त्याचं जे संपूर्ण वर्णन महाभारतामध्ये आहे. ज्यावेळेस इंद्रप्रस्थ स्थापन करण्यापूर्वी कौरव पांडव म्हणजे थोडक्यात वाटण्या झाल्या, विभागणी झाली आणि विभागणी झाल्यानंतर खांडव वन त्यांना देण्यात आलं. आता खांडव वन पूर्ण म्हणजे मोठं वन होतं. ते जाळण्यासाठी, ते तिथं घेण्यासाठी अर्जुन आणि कृष्ण तिथं होते. तिथं त्यांची अग्निदेवची भेट झाली. अग्निदेवांना त्यावेळेस सातत्याने 12 वर्ष जी आहुती घेतल्या असल्या कारणानं त्यांना अजीर्णता किंवा नंतर मग अरुची झाली होती. ती कमी करण्यासाठी खांडव वन दहन भक्ष्यासाठी ते सांगतात तुम्ही खांडव वन दहन करा. आणि त्यासाठी ते इंद्राची मदत करतात. कारण खांडव वनामध्ये नागलोक होते आणि नाग लोकांची रक्षा हे इंद्र करत होते. आणि त्यामुळे अग्नीने कृष्ण आणि अर्जुनाची साथ घेतली आणि त्याची साथ घेऊन ते पूर्णपणे खांडववन जाळलं. आता कारण काय, खांडववन हे पूर्णपणे दहन करण्यामागचा इतिहास फार मोठा आहे. म्हणजे पण ते आपला वेळेअभावी आपण फार डीपमध्ये तिकडे जात नाहीये. फक्त तिथं सांगू की त्या वेळेस 4 जे दिग्पाल किंवा लोकपाल होते, इंद्र, वरुण, यम आणि कुबेर जे 4 दिशा आहेत, त्या 4 दिशामध्ये जे दिग्पाल आहेत किंवा लोकपाल आहेत, पूर्व बाजूला इंद्र, पश्चिम बाजूस वरुण, दक्षिणेस यम, कुबेर, उत्तरेला ह्या चौघांनी कृष्ण व अर्जुन या दिव्य रथ, गांडीव आणि सुदर्शन चक्र दिलं होतं. आता दिव्य रथ, गांडीव व सुदर्शन चक्र पुढच्या वेळेस पुन्हा आपल्याला येईल त्यावेळेस मग त्याचा विचार करूया. आता दिव्य रथ आहे, त्या दिव्य रथामध्ये काय होतं, तर त्या रथामध्ये आवश्यकतायुक्त सगळ्या प्रकारची साधनं होती. ते जे घोडे होते ते चांदी समान. हे त्यांनी कधी मिळालं, तर युद्ध सुरू होण्यापूर्वी, ज्यावेळेस मग खांडव वन जाळल्यानंतर त्यांना जाळताना हा दिव्य रथ त्यांना मिळालेला होता. आज किंवा मग हे श्लोक नंबर 14 मध्ये जो विषय आलेला आहे त्यामध्ये जे घोडे जुंपलेले आहेत, त्यामध्ये जे घोडे आहेत ते वेगळे आहेत, ते वेगळ्या लोकांनी त्यांना दिलेले आहेत. पण हे ज्यावेळेस मग रथ दिला गेला त्यावेळेस म्हणजे घोड्याचं वर्णन केलेलं आहे ना, ते गती त्याची मन आणि वायू समान होती आणि विश्वकर्मानी त्या घोड्याचं म्हणजे पूर्ण रथ हा निर्माण केलेला होता. तो जो रथ होता त्याला म्हणजे दंड जो होता, ते दंडावरती मारुती हनुमानराया तिथं विराजमान होते. आणि हा रथ इतका मोठा, आज आपण लॉंग व्हेकल, आज आपला रथ म्हटलं की आपल्या डोळ्यामध्ये फक्त एकच विषय येतो की नंतर मग 4 माणसं बसणारी इतका जो रथ आपण पाहतो, किंवा नवरा नवरीला घेऊन जाऊन जे आपण पाहतो, किंवा एखाद्या मिरवणुकीमध्ये एखादा रथ असतो, तेवढा रथ पुरता आपल्याला माहिती आहे. पण ह्या रथामध्ये ज्यावेळेस मग युद्धासाठी व्यक्ती जात असते त्यावेळेस मग त्या प्रकारचे जे शस्त्र अस्त्र जी सगळी जी लागतात ती सगळी त्या रथावरती असल्यामुळे त्या रथाला एक मोठा रथ असतो. मोठमोठे लॉंग व्हेकल जे असतात तसे 4-5 व्हेकल मिळून एखादा रथ होत असतो, एवढा मोठा तो रथ असतो. आता इथं आपण म्हणतो रथासोबत जे घोडे होते, आता ज्यावेळेस मग युद्धामध्ये आले त्यावेळेस जे रथामध्ये घोडे जोडले गेलेले होते
त्यावेळेस कोणते घोडे होते, तर ज्यावेळेस पांडव वनवासामध्ये होते, ते वनवासात असताना कौरव लोकांना, दुर्योधनाला एक उत्सुकता होती की ते कसे राहतात, आणि त्यांना चिडवण्यासाठी 100 कौरव आणि बाकी त्याचा लवाजमा ते त्यांच्या बायका सकट या वनामध्ये आले, जिथं कौरव आपले पांडव वास्तव्यात होते तिथं आल्यानंतर तिथं एक तळाव होतं. त्या तळ्यावरती चित्रगंध गंधर्व जो होते ते त्यांच्या पत्नीसोबत बाकी सगळे क्रीडा करत होते. त्यांच्याशी त्यांचा वाद झाल्यानंतर चित्रगंधाने सगळ्या कौरवांना बंदी केल्यानंतर दुर्योधनासमोर प्रश्न पडला, आम्ही आलो होतो कोणासाठी, कशासाठी, त्या कौरवांना आपल्या पांडवांना चिडवण्यासाठी, आता आम्हाला बंदी केलेली आहे. त्यामुळे म्हणजे दुर्योधनाची पत्नीने विचारलं आता काय करावं, तर त्यांनी म्हटले तू जा पांडवाकडं आणि जाऊन त्यांना सांग की आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो होतो आणि हा चित्ररथ भेटला आणि त्यांनी आम्हाला बंदी केलेला आहे. म्हणजे माणूस कशा प्रकारे जीभ बळवतो किंवा कशा प्रकारे बदलतो, दुर्योधनासारखी माणसं आज आपल्याला समाजामध्ये भेटतात की कदाचित आपलं अहित करण्यासाठी आलेले असतात, पण ते अहित त्याला साध्य करता आलं नसेल तर, आणि त्याला आपली मदत जर आवश्यकता असेल तर गोड बोलून त्याप्रमाणे निरोप देत असतात. अशी दुर्योधन आज समाजामध्ये कमी नाही आहेत. आणि ह्याप्रमाणे ज्यावेळेस ते आले, भानुमती जी आली आणि त्यानं सांगितली युधिष्ठिरला की ह्याप्रमाणे चित्रगंधाने सगळ्या कौरवांना बंदी केलेलं आहे आणि बायकांना पण बंदी केलेलं आहे. त्यावेळेस ते गंधर्व म्हटले, युधिष्ठिर म्हटले की आपण त्यांना सोडायला जायला पाहिजे आणि मुक्त करायला पाहिजे. तर अर्जुन आणि भीमाने नाही म्हटलं की ऑलरेडी त्यांनी आपल्याला किती त्रास दिलेला आहे. तर ते म्हटले आपण ज्यावेळेस मग पांडव आणि कौरव आहोत, आपल्यामध्ये ज्या काही विचारधारा आहेत, आपल्यामध्ये ज्या विषय ठरलेला आहे, आपण एकमेकांसमोर लढू, त्यावेळेस विषय वेगळा आहे. परंतु आपल्या कुळातील सगळी जर मग बंदी केली असेल आणि ज्यावेळेस मग कुळाचा विषय असेल, कुळातील स्त्रीचा विषय असेल, त्यावेळेस आपण 5 नसून आपण 105 आहोत आणि त्या 100चं संरक्षण करायला पाहिजे असं युधिष्ठिराने सांगितलं. त्या युधिष्ठिराने सांगितल्यानंतर अर्जुनने गंधर्वाशी युद्ध केलं आणि गंधर्वाशी युद्ध करून गंधर्वाला हरवलं. त्यावेळेस गंधर्वाने अर्जुनला 100 घोडे दिले आणि ते घोडे जे दिले त्यापैकी 4 घोडे आता म्हणजे रथासोबत जोडलेले होते युद्धाच्या वेळेस. त्याची नावं शैब्य, सुग्रीव, मधुपुष्प आणि बलाहक. आता ह्याचं वर्णन आहे युद्धामध्ये रथाचं. पण आपल्या भारतीय संस्कृतीचं एक विशिष्टता किंवा एक वेगळं कारण असं आहे की रूपकात्मक बऱ्याच ठिकाणी असते. त्या उपनिषदामध्ये जीवन रथ म्हणून ते वर्णन केलेलं आहे की संपूर्ण माझं जे जीवन आहे हे रथ म्हणून कशा प्रकारे उपयोगी आहे. की रथ म्हणजे काय, जीवनामध्ये जीवन रथ म्हटलं तर ते जे रथामधील जे अदरवाईज जी साधनं असतात त्याला कसं म्हटलेलं आहे, रथ म्हणजे शरीर, घोडा, रथाला झुंपणारे जे घोडे असतात त्याला इंद्रिय हे नाव दिलेलं आहे, कारण शरीरामध्ये इंद्रिय असतात. लगाम म्हणजे मन, सारथी म्हणजे बुद्धी, मालक म्हणजे जीव आणि रस्ता म्हणजे विषय. आज आपण शरीराच्या द्वारा, इंद्रिय, मन, बुद्धीद्वारा, जीवाच्या आधारे सगळे विषय भोगतो. ह्या दृष्टिकोनातून जीवन रथ माझं जे आहे, तर एखादी गाडी आपण घेतली तर गाडी आपण कशासाठी घेतो, कुठल्या तरी कामासाठी जाण्यासाठी, काहीतरी माझं गंतव्यस्थान असेल, डेस्टिनेशन असेल, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ते मी गाडीचा वापर करत असतो. त्याप्रमाणे रथाचा पण वापर तसाच होतो. मग जीवन रथ जे आहे ते जीवन रथाचा म्हणजे हे शरीर माझी गाडी आहे. शरीराचा वापर मी कशासाठी करायचा, माझं डेस्टिनेशन काय आहे, तर आज डेस्टिनेशनची किंवा गंतव्यस्थान जे आहे त्याची व्याख्या बदललेली आहे. पाश्चिमात्य लोकांच्या दृष्टिकोनातून जीवन संपलं, मृत्यू आलं की एंड ऑफ लाईफ. आपण आपलं नाही आहे, मग ते पूर्णविराम म्हणतात त्यांच्या दृष्टिकोनातून. आपली भारतीय संस्कृती म्हणते एंड ऑफ लाईफ नसून तिथं स्वल्प विराम आहे, पूर्ण विराम नसून ते स्वल्प विराम आहे. हा एक जन्म नसून बहुनाम जन्मना अंते,
कितीतरी जन्मानंतर मला गंतव्यस्थानी पोचायचं आहे, त्यासाठी ह्या शरीराचा मला वापर करायचा आहे. मग मला जर शरीराचा वापर करायचा असेल, यात्रेसाठी जर मला शरीराचा वापर करायचा असेल, तर जे जंगल रूपी संसार आहे, त्या जंगल रूपी संसारातून या शरीर रूपी रथातून, शरीर रूपी गाडीतून मला पुढे जायचं आहे. आणि त्यामुळे पण रथाचा जर मी वापर करत असेल, शरीराचा वापर मग करत असेल, तर तो कशा प्रकारे करावा, तर ज्ञानाने आणि ज्या कारणासाठी दिले आहे त्यासाठी वापरावं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला हा विचारायचा आहे, हे शरीर रथ मला मिळालेलं आहे, शरीरची गाडी हे मला मिळालेली आहे, कुठल्या कारणासाठी मला मिळालेली आहे आणि त्याचा वापर मी कोणत्या कारणासाठी करत आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या भारतीय संस्कृतीने प्रश्न विचारलेला आहे. आज मला माझी गाडी ज्या कारणासाठी दिली गेली असेल, त्या कारणासाठी जर मी वापरत नसेल, तर पुढच्या जन्मात मला ही गाडी म्हणजे मनुष्य शरीर मिळणार नाही, अशी आपली भारतीय संस्कृती सांगते. बऱ्याच लोकांना पुनर्जन्मावरती विश्वास नसतो आणि भारतीय लोकांना आता पाश्चिमात्य विचारधारेमुळे त्या लोकांना पण नाही आहे, बहुतांशी भारतीय लोकांना विश्वास नाही आहे, संशय आहे. पण संशय असो नसो, लॉ ऑफ नेचर आहे, जसं ग्रेव्हिटेशन हे लॉ ऑफ नेचर आहे, आपण मानतो न मानण्याने काय फरक पडत नाही, फळं खालीच पडणार. मी ग्रेव्हिटेशन मानत नाही, नको मानू, आपल्याला कोणी विचारत नाही. त्याप्रमाणे पुनर्जन्म, रिबर्थ हे लॉ ऑफ नेचर आहे आणि ह्याप्रमाणे हा जो निसर्गाचा नियम आहे त्यानुसार आपण मानू न मानण्याने काही फरक पडत नाही. पण समजा मी मानत नसेन, तर जी समाजामधली किंवा आपल्या जीवनात वेगवेगळे जे प्रश्न निर्माण होतात, ज्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही, ते उत्तर पुनर्जन्मात आहे. मी मानत नसेल तर माणूस अशांत होतो आणि शांती शोधण्यासाठी जातो, पण अशांती कशात आहे हे शोधायचं विसरतो. हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून समजा उदाहरण म्हणून आपण घ्यायचं झालं, एक जे शासकीय अधिकारी आहेत किंवा मोठमोठ्या कंपन्या आहेत, ते प्रत्येक मोठमोठ्या कंपन्याला शासकीय अधिकाऱ्यांना शासन गाडी देते, मोठमोठ्या अधिकाऱ्यांना त्या कंपनी गाडी देते. कशासाठी? तर ते कंपनीचं काम करतात, ते शासनाचं काम करतात. ते शासनाचं काम करत असल्यामुळे त्यांना गाडी दिली जाते आणि प्रत्येक वेळी त्या गाडीचा वापर शासनाच्या कामासाठी करत असताना ते स्वतःच्या कामासाठी पण करू शकतात. परंतु क्षणभर धरा की समजा एखादी व्यक्ती ज्या शासनाकडे कामाला आहे किंवा नंतर मग कंपनीमध्ये कामाला आहे, ते कंपनीची कामं न करता तिथं कायम तिथं खाडे करायचे, तिथं जायचं नाही आणि कंपनीने दिलेल्या गाड्याचा वापर फक्त स्वतःसाठी करत असेल, तर कंपनी काय करते? त्याला काढून टाकते, फायर्ड, आणि दिलेली गाडी परत घेते. त्या दृष्टिकोनातून मला ह्या जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये ही जी गाडी मिळालेली आहे, त्या गाडीचा वापर मी कशासाठी केला? मला बुद्धी मिळाली, बुद्धीचा वापर फक्त आणि फक्त मी पैसे कमवण्यासाठी, दुसऱ्यांची मापं काढण्यासाठी, एकमेकाची टिंगल करण्यासाठी आणि फक्त भोगासाठी केला असेल, तर पुढच्या जन्मी मनुष्य जन्म मिळणार नाही हे निश्चित आहे. कारण जर मला ह्याचा फक्त भोगासाठी, कामासाठी आणि एकमेक टिंगल करण्यासाठी असेल, तर बाकी अन्य भरपूर योनी आहेत, पशु योनी आहे, पक्षी योनी आहेत, त्यामध्ये आपला जन्म निश्चित आहे. तिर्यक योनीमध्ये जायला लागेल. त्याचप्रमाणे मला शरीराचा, हाताचा वापर जर मी उत्कृष्ट कार्यासाठी, दानासाठी केला नसेल, तर हात मिळणार नाही. पायाचा वापर मी करचरण कृतम वाक कायजम कर्मजम वा, माझे पाय आहेत, माझ्या तांगड्या आहेत, पण ते माझे चरण कसे होतील ह्यासाठी जर मी विचार करत नसेल, ही ज्यावेळेस मी हात हे देतो, हाताची जी देवता आहे ते देवता कशी प्रसन्न होईल ह्याचा मी कधी विचार करत नसेल, तर संपूर्ण शरीर जे मला मिळालेलं आहे त्याप्रमाणे पूर्णपणे मनुष्य शरीरचा वापर योग्य नाही केला, तर पुढचा जन्म मनुष्य म्हणून मिळणार नाही हे पक्का आहे. काही लोकांची धारणा आहे की मनुष्य योनीमध्ये आपण आलो की मनुष्य जन्मच मिळतो, हे अर्धसत्य आहे. मनुष्य योनीमध्ये आलो त्यावेळेस कदाचित आपल्याला मनुष्य जन्म मिळेल, पण मनुष्य जन्म समजा मिळाला तर मी कदाच लुला असेल, लंगडा असेल, आंधळा असेल आणि अशी परिस्थिती असेल की मला खायला देखील म्हणजे 3 वेळा किंवा 2 वेळा खायला देखील मिळत नसेल, तर मी संस्कृतीचं कार्य करू शकेन, मी बाकी कुठला विचार करू शकेन, हे समाजामध्ये हे आपण पाहणं आवश्यक आहे.
कारण अशी आपण समाजामध्ये कितीतरी लोक पाहतो की त्यांना हे मिळत नाहीये, खायला मिळत नाही, कायम ते अपनास्पद जीवनामध्ये जगत असतात. संपूर्ण जन्माला आल्यानंतर असाध्य रोगाने ग्रासलेले असतात. ती लोक म्हणतात आमचा काय दोष आहे, इथं पुनर्जन्म येतो आहे. तुझं नशीब आपण म्हणतो, पण पुनर्जन्म मानत नाही. ह्या दृष्टिकोनातून जीवन रथ जो आपल्याला दिलेला आहे, त्या जीवन रथाचं वर्णन आपण जर केलो तर माझा वापर ज्या कारणासाठी मला हे जीवन रथ दिलेलं आहे त्या कारणासाठी जर मी वापर करत असेल तर पुढचं गंतव्यस्थान निश्चितपणे मला कुठल्या तरी जन्मात मिळेल हे पक्का आहे. अदरवाईज आपण वेगळ्या मार्गाने निश्चित जाऊ. त्यानंतर मध्ये श्वेत घोडे, तर हिथं जे म्हटलेलं आहे तर श्वेत हैरयुक्ते, पांढरे शुभ्र घोडे असं शब्द वापरला आहे. शुभ्र घोड्यांना इंद्रिय म्हणून म्हटलेलं आहे. पण इंद्रियांना श्वेत का म्हटलं? श्वेत व्हायला पाहिजे म्हणजे काय? शुची, शुद्ध आणि पवित्र व्हायला लागतात. माझ्या ज्या इंद्रिय आहेत ते सगळ्या इंद्रिय शुची किंवा शुद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझं अंतःकरण शुद्ध होत नाही. अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत प्रभूचं स्वरूप, गुण, रूप हे कळत नाही. आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत